आया बायानो ध्यानात ठेवा, कष्ट सोसले सोसले अपार। आया बायानो ध्यानात ठेवा, कष्ट सोसले सोसले अपार। केला जीवनाचा उद्धार, साहेबांचे उपकार। आया बायानो ध्यानात ठेवा। हे सगळं पूर्ण गाणं YouTubeवर आहे अवेलेबल आणि ते जास्तीत जास्त लोकांनी ऐकावं अशी आपल्या चॅनलच्या थ्रू मी विनंती करते। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते। अकॅडमी ही पुण्यातली मला असं वाटतं की लोककलेची पहिलीच अकॅडमी असेल लोककलावंतांच्या बाबतीतली। तर याच्यामध्ये रिसर्च आणि ट्रेनिंग असं दोन्ही उद्देश आहे। लोककलांचं संवर्धन करणे, लोककलांचं ट्रेनिंग देणे आणि जे लोककलावंत आहेत म्हणजे अल्टिमेटली कसं आहे की केवळ लोककला हा मुद्दा नाहीये। लोककलावंत ज्या जातीतून आलेत किंवा ते जिथून आलेत तर त्यांच्या कलेला ऑनर मिळणे, त्यांच्या कलेला सन्मान देणे हा अंतिम उद्देश आहे। महिला दिनाच्या निमित्तानं चर्चा करताना आपण बऱ्याच प्रकारच्या स्तरातल्या महिलांचं आपण ऐकू, पण ज्या दलित समाजातनं येणाऱ्या ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत तर त्यांच्यासाठी हे सगळे म्हणजे दलित असणं, बाई असणं आणि परत गरीब असणं ह्या तिन्ही प्रकारच्या सगळ्या हर्डल्स ज्या आहेत त्या हर्डल्सला पार करतच त्यांची शर्यत आहे। म्हणजे ही फार मोठी अडथळ्यांची शर्यत आहे। असं आपण बाबासाहेब जर नसते तर मी ज्या जातीतून आले त्या जातीतून येऊन मला हे सगळं करणं शक्य झालं नसतं। बऱ्याच समस्या ह्या पोटा पाण्यानं निर्माण केलेल्या आहेत, जातीनं निर्माण केलेल्या आहेत, स्थलांतरानं निर्माण केलेल्या आहेत। तर त्यामुळं आता सरकारी शाळा आहेत पण काही लोकांची अशी अवस्था आहे की ते सरकारी शाळांमध्ये सुद्धा आपल्या मुलांना पाठवू शकत नाही। जय भीम जय संविधान प्रबुद्ध भारतच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्यासोबत शाहिरा, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र एका वेळेस पेटून उठवला होता आणि ज्या पद्धतीने एक लोककलेच्या माध्यमातनं जे संतांचे विचार आहेत, त्यानंतर विद्रोहाचा जो विचार आहे तो विचार त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवला होता। शीतलताई साठे आज आपल्यासोबत आहेत। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या विशेष मुलाखतीचं कारण असं आहे की जी वाट आहे, तुमचं जे करिअर ज्याला म्हणता येऊ शकतं ते टोटली डिफरंट आहे। तर कसा होता तुमचा हा अनुभव, हा प्रवास? जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ही मुलाखत तुम्ही घेताय त्याबद्दल प्रबुद्ध भारतचे सुरुवातीला खूप खूप आभार मी मानते। आणि माझा एक शाहीर म्हणून, एक मुलगी म्हणून आणि शीतल साठे या नावापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण ज्या देशात राहतो, आपण ज्या राज्यात राहतो, आपण कुठल्या वस्तीत राहतो, कुठल्या जातीत जन्माला येतो आणि कुठल्या वडिलांच्या म्हणजे वडिलांची माझ्या कास्ट क्लास काय आहे, आईची कास्ट क्लास काय आहे, या सगळ्यावर डिपेंड आहे की माझा प्रवास कसा होणार आहे आणि तो कसा झाला। तर बऱ्यापैकी सगळ्या बाकीच्या इंटरव्ह्यूजमध्ये ते आलेलं आहे की म्हणजे जातीच्या अनुषंगानं किंवा गरिबी म्हणून तो खडतरच प्रवास राहिलेला आहे। म्हणजे नवीन काही वाटत नाही। पण ज्यावेळेस गरिबी आणि जात ज्यावेळेस आपण म्हणतो तर दोन्हीमुळे किती फरक पडतो? असा नाही, फरक असा आपल्याला तो न मोजता येण्यासारखा फरक आहे। म्हणजे तो फरक मोजता येत नाही। पहिल्या पिचलेल्या ज्यांना खालची समजली गेलेली आहे अशा जातीतून येतात। मी मातंग जातीतून येते, म्हणजे माझी जन्मतः जात जी आहे ती मातंग आहे, मांग आहे। तर मांग जातीतून येऊन जेव्हा तुम्हाला हे सगळं करायचं असतं, शिक्षण घ्यायचं असतं, नोकरीसाठी धडपड करायची असते, स्वतःला उभं करायचं असतं, महिला म्हणून स्वतःला उभं करायचं असतं, तर हा एक खडतर प्रवास आहे। पण मी आभार मानेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, कारण आंबेडकर नसते, बाबासाहेब जर नसते तर मी ज्या जातीतून आले त्या जातीतून येऊन मला हे सगळं करणं शक्य झालं नसतं। भारतीय संविधानानं जर मला हक्क अधिकार दिले नसते, मला शिक्षणाची दारं उघडी केली नसती आणि माझ्यामध्ये ते आत्मभान टाकलं नसतं माझ्या पिढ्यांमध्ये, म्हणजे माझ्या आजोबांनी मला शाळेत टाकलं पहिल्यांदा, तर माझ्या आजोबांना जर हे वाटलं नसतं, म्हणजे त्यांच्या पिढ्यांमध्ये जे काही प्रबोधन झालं असेल, आंबेडकरी प्रबोधन म्हणा किंवा शिक्षणाच्या अनुषंगानं म्हणा, एक नागरिक म्हणून त्यांना जे काही मिळालं
त्यातनं त्यांना प्रेरणा निर्माण झाली की आमची मुलं शिकली पाहिजेत, आम्ही जास्त शिकू शकलो नाही, आमच्या पुढच्या पिढीनं शिकलं पाहिजे, ही प्रेरणा तिथून आली. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात टर्निंग पॉईंट किंवा महत्वाचा पॉईंट मी शिक्षण मानते. शाळेत जाणं आणि शाळेत जाऊन शिक्षण घेणं, सर्व जातीय मुलांसोबत मुलींसोबत बसून शिकणं, आणि एक देशाचा नागरिक होण्यासाठीची पहिला टप्पा पार पाडणं, हे मला फार महत्वाचं वाटते. म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं चर्चा करताना आपण बऱ्याच प्रकारच्या स्तरातल्या महिलांचं आपण ऐकू, बरोबर. पण ज्या दलित समाजातनं येणाऱ्या ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत, तर त्यांच्यासाठी हे सगळे म्हणजे दलित असणं, बाई असणं आणि परत गरीब असणं, ह्या तिन्ही प्रकारच्या सगळ्या हर्डल्स ज्या आहेत त्या हर्डल्सला पार करतच त्यांची शर्यत आहे. म्हणजे ही फार फार मोठी अडथळ्यांची शर्यत आहे असं आपण म्हणूयात. शिक्षणाचं महत्व तुम्ही सांगता आहात की शिक्षण खूप महत्वाचं आहे, परंतु आजही ग्रामीण भागामध्ये मुलींना त्या पद्धतीने शिक्षण दिलं जात आहे का? नाही, नुसता मुद्दा ग्रामीण भागाचा नाहीये. फक्त ग्रामीण भागातच शिक्षण दिलं जात नाही असं नाहीये. आता तुम्ही आज बघाल की ग्रामीण भागातनं जे स्थलांतरित होऊन पोटा पाण्यासाठी शहरात आलेली जे लोक आहेत, बरोबर. ज्यांना तुम्ही सिग्नलवर बघता, ज्यांना अपरिहार्यतेमुळे त्यांना फुटपाथवर राहावं लागते, त्यांचे कास्ट शोधा ना तुम्ही, ते बरोबर. कोण आहेत? बरोबर. ते जातीच्या अत्याचारामुळं गावातनं वैतागून आलेले NTDNT मधले लोक आहेत, बरोबर. भटक्या विमुक्तांमधले लोक आहेत, दलित आहेत, बिहारकडचे, उत्तर प्रदेशकडचे, जिकडं खूप मोठी सरंजामी सगळे शोषण आहे, तिथनं हे लोक निघून आलेले आहेत आणि मग इकडं राहत आहेत. हे फक्त त्यांचं नाही, जे रस्त्यावर राहत आहेत, जे झोपडपट्टीत राहत आहेत, ज्यांना इच्छा असून पण शिक्षण घेता येत नाही, बांधकाम मजुरांसारख्यांची मुलांची तीच अवस्था आहे. ऊसतोड कामगारांना ऊस तोडायला जावं लागतो, इच्छा असूनही त्यांना शिक्षण घेता येत नाही. म्हणजे त्यांना गावातच राहता येत नाही, तर शिक्षण एका ठिकाणी घेऊन म्हणजे राहून घेण्याचा विषय आहे. तर अशा बऱ्याच समस्या ह्या पोटा पाण्यानं निर्माण केलेल्या आहेत, जातीनं निर्माण केलेल्या आहेत, स्थलांतरानं निर्माण केलेल्या आहेत. तर त्यामुळं आता सरकारी शाळा आहेत, पण काही लोकांची अशी अवस्था आहे की ते सरकारी शाळांमध्ये सुद्धा आपल्या मुलांना पाठवू शकत नाहीत. म्हणजे याच्यामध्ये फक्त शाळेत पाठवायचं नाही हा एवढाच थॉट नाहीये. म्हणजे एक तो थॉट आहेच की मुलींना शाळेत कशाला पाठवायचं, जाऊ दे, मोठ्या झाल्या की लग्न करायचं, हा एक थॉट आहे. बरोबर. पण त्याच्या पलीकडच्या पण ज्या काही मजबुरी आहेत, तर ह्या सगळ्या विषयांच्या मजबुरी त्याच्यामध्ये आहेत असं मला वाटतं. आणि शहरात राहून पण ज्यांना वाटतं की आमच्या मुलींना फार काही शिकवण्याची गरज नाही किंवा तर पण मला असं वाटत नाही की आता हा प्राथमिक टप्पा राहिलाय की मुलींना शाळेत पाठवू नये असं काही कोणाला वाटत असेल, कारण तितकं प्रबोधन आता झालेलं आहे असं मला वाटतं. कितीही गरीब आणि कितीही फाटका आणि कितीही परिस्थितीनं हलाखीत राहणारा माणूस असेल, तर त्याची एक आंतरिक इच्छा असते की माझ्या मुलीनं शाळेत जायला पाहिजे. बरोबर. बरोबर. परंतु ज्यावेळेस तुम्ही म्हणता की जातीचा उल्लेख करता आणि आपल्या समाज रचनेमध्ये ती इतक्या अशा व्यवस्थित पद्धतीने एनग्रेन्ड आहे जात की तिला अलग करता येत नाही तुम्हाला, ते पदोपदी तुम्हाला जाणवत राहते. तर पहिला तुमचा जो अनुभव होता की जात नावाचा जो प्रकार आहे, ते प्रकर्षाने कधी लहान असता तेव्हा जातीचे अनुभव तुम्हाला येत असतात, पण त्याचं भान जे आहे ना, ते भान हे जाती व्यवस्थेचे चटके आहेत. हे भान येण्यासाठी एक वय यावं लागतं आणि त्यासाठी म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा चळवळीच्या सगळ्या वातावरणात आले आणि मी जेव्हा महात्मा फुल्यांची, सावित्रीबाईंची, बाबासाहेबांची पुस्तकं वाचली आणि तो विचार समजून घेतला, चर्चा व्हायला लागल्या, त्यातनं मला असं जाणवलं की हो, आपण म्हणजे हे अनुभव आपण घेतलेत. लहानपणी गावात असो किंवा शाळेमध्ये असो, वस्तीत असो, तर ह्या प्रकारचे अनुभव आपण घेतलेले आहेत. तर ह्याचं भान तेव्हा येतं, तेव्हा वाईट वाटत असतं. त्या वेळेला वाईट वाटत असतं आपल्याला, जे काही वागणूक मिळते, व्हर्बल असो नॉन व्हर्बल असो. बरोबर. तर ह्या वागणुकी आपल्या नेणिवेवर परिणाम करत असतात, त्या साठवलेल्या असतात आपल्या आठवणींमध्ये, पण त्या वेळेला ते विश्लेषण करता येत नाही. त्याच्यामुळे आता असं विचारलं की पहिला अनुभव कुठला, तर तसं सांगता येणार नाही. असे खूप अनुभव आहेत. आणि मला असं वाटतं की या अनुभवातनं काही मी एकटीच गेली असं नाहीये, सगळ्याच दलितांना ह्या अनुभवातनं जावं लागतं. नाही, तुम्ही ज्यावेळेस ही मांडणी करताय, कारण की हे प्रातिनिधिक तुमच्या मार्फत ते पुढे जातात, कारण की ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय म्हणतं
की सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे जाती जातींमध्ये, आणि काही जाती आता ठराविक ज्या आहेत त्यांना आरक्षण बंद केलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे ज्यावेळेस निर्णय येत आहेत की एक प्रकार त्यांची मांडणी अशी आहे की आता जाती व्यवस्था तेवढी प्रबळ राहिलेली नाहीये, जाती व्यवस्था एक प्रकारे नष्ट होत चाललेली आहे, त्यामुळे आरक्षण पण नष्ट केलं गेलं पाहिजे, हा एक जो सूर येतोय, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मग? नाही, म्हणजे जाती व्यवस्था आता नष्ट होत आहे हे काही सत्य, म्हणजे जाती व्यवस्थेला तडे गेलेले आहेत हे सत्य आहे. ओके. पण जाती व्यवस्था आता पूर्णपणे नष्ट होत आहे हे काही सत्य नाही. उलट लोकांमध्ये आता जातीच्या भावना दृढ होत चाललेल्या आहेत जास्त, आणि आपल्या आपल्या जाती, सबकास्ट ह्याच्या भावना जास्त दृढ होत चाललेल्या आहेत. याची बरीच कारणं आहेत, म्हणजे त्याच्यात मी आता जात नाही. पण मला असं वाटतं की त्यामुळे आरक्षण रद्द व्हावं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. म्हणजे आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही चळवळीचं काम करत आहात आणि ज्या पद्धतीने नवयान महाजलसाचं जे काम चालू आहे, की तुमची जी गाणी आहेत ती अत्यंत लयबद्ध तर असतातच, परंतु त्याची जी लिखाण आहे किंवा त्याचा जो मेसेज आहे तो पण खूप युनिव्हर्सल असतो. तर हे जे काही प्रक्रिया आहे, हे लिखाणाची प्रक्रिया म्हणा किंवा पूर्ण ते ॲज अ प्रॉडक्ट म्हणून ज्यावेळेस तुम्ही बाहेर जगासमोर मांडता, तर ते तशा पद्धतीने त्याच्यामध्ये डेप्थ येण्यासाठी काय त्याच्या इन्ग्रेडियंट्स काय आहेत त्याचे? डेप्थ मला असं वाटतं की आम्ही जे जगलो आहे आणि आम्हाला जे बदलायचं आहे, ते आम्हाला नीट कळालेलं आहे. म्हणजे काय बदलायचं आहे आणि काय लोकांना सांगायचं आहे. हे जेवढं नीट कळेल त्याचं तेवढं जास्त चांगलं चित्रण येत राहील, असं मला वाटतंय. त्याच्यामुळं मला माहीत नाही ते का येतं तसं. पण जेवढं ऑनेस्ट आर्टिस्ट स्वतःशी राहील, म्हणजे बरोबर. प्रामाणिकता जेवढी राहील आर्टिस्टची, आणि तुमचा हेतू काय आहे, ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही का प्रबोधन करताय? बरोबर. म्हणजे प्रबोधनाचा उद्देश माहीत आहे का? बरोबर. का उगाच आपल्याला चांगलं गाता येते, किंवा चला बाबा भीमगीतांचा ट्रेंड सुरू आहे आणि आता चला 10-15 भीमगीतं बसवूया, आणि मग असं काही आहे का? तर मला असं वाटतं की ह्याचं विचार व्हायला पाहिजे. तर माझं काही तसं नाहीये. मी 2004 सालापासून या सगळ्या चळवळीमध्ये मी काम करते सांस्कृतिक पद्धतीनं. तर मला जसं-जसं समजत गेलंय, जसं-जसं माझा अनुभव वाढत गेलाय, त्यातून माझ्या ज्या बदलाच्या प्रक्रिया आहेत, माझ्या स्वतःच्या आणि समाजाविषयीच्या, या सगळ्याचं रिफ्लेक्शन आमच्या गाण्यांमध्ये, म्हणजे माझं मी बोलतीये आता, आणि आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्याच बाबतीत ही प्रक्रिया होत राहते. तर आम्ही ग्रुप म्हणून पण आम्हाला नेमकं माहीत आहे की आता आपल्याला म्हणजे भीम जयंतीमध्ये जायचं आहे, तर आपल्याला काय प्रबोधन घेऊन जायचं आहे. बरोबर. लोकांना आपल्याला काय द्यायचं आहे नेमकं. ओबीसीमध्ये जायचं आहे तर काय प्रबोधन घेऊन जायला पाहिजे. भटक्या विमुक्तांमध्ये जायचं आहे तर काय प्रबोधन घेऊन जायला पाहिजे. कामगारांमध्ये जायचं आहे तर काय, ह्याची जाणीव आहे आणि ह्याचं नीट अभ्यास होतो, नीट डिस्कशन होतं, म्हणून ते गाण्यांमध्ये उतरतं. केवळ मनोरंजन, केवळ एंटरटेनमेंट, हवी तशी म्हणजे मागणी तसा पुरवठा, हे टाळल्यामुळं मला वाटतं की नव्यांची गाणी थोडी वेगळी आहेत. बरोबर, बरोबर. नाही, नवयांची गाणी खरंच खूप सुंदर आहेत, आणि मुख्य म्हणजे ज्यावेळेस आत्ता ज्या पद्धतीने म्युझिक इंडस्ट्री जी आहे ती खूप कॉम्पिटिटिव्ह क्षेत्र आहे असं म्हणू शकतो आपण, आणि इथे ज्या पद्धतीने पैसा लागतो हे सगळं उभं करण्यासाठी सुद्धा, तर आर्थिक गणित तुम्ही जुळवताना कशा प्रकारे ती जुळवता, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येतात का? अडचणी तर आहेतच. मी म्हटलं ना, आता आपण जिथनं आलोय, तिथनं येऊन काहीतरी व्यवसाय करणं किंवा आर्थिकदृष्ट्या उभं राहणं हे अवघड आहे आपल्या सगळ्यांसाठीच. तर तेवढ्या अडथळ्यातनं पण आपण जलसा स्टुडिओची निर्मिती केलेली आहे पुण्यामध्ये. औंध परिहार सारख्या ठिकाणी बरोबर. आपण जलसा स्टुडिओ केलेला आहे, बरोबर. जिथं आता सगळ्या नव्यांच्या गाण्यांचं काम चालतं. बरेच आंबेडकरी कलावंत, लोक कलावंत इथं येतात, रेकॉर्ड करतात, इथं काम करतात. याचा खूप मनोमन आनंद आहे. जे उभं करायचं आहे त्याच्यामधलं हे स्वप्न होतं की स्टुडिओ उभा राहायला पाहिजे. इथं येऊन रेअर फोक आर्टिस्टनं गायलं पाहिजे, आणि इथं लोकांना वाटलं पाहिजे की हा आमचा स्टुडिओ आहे. म्हणजे हा इथं येऊन आम्हाला चळवळीचं काम करता येईल, ही जाणीव देण्याचं काम जलसा स्टुडिओ करतंय आता. तर मला असं वाटतं की ती निर्मिती झाली हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि त्याच्याबरोबरच जलसा अकॅडमीची आम्ही स्थापना करू शकलो हे पण महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं की आम्हाला जे करायचं आहे लोककलेच्या पातळीवर, तर त्याच्या प्रयत्नाकडे, कारण तुम्ही त्या दिशेनं चालत राहिलात की गोष्टी होत राहतात, ह्याच्यावर माझा तरी विश्वास आहे. तर त्यामुळे
आर्थिकतेच्या बाबतीत एवढंच सांगेन की कुणाचंही शोषण न करता, कुणाच्याही वर जोर जबरदस्ती न करता जनतेच्या बळावर हा सगळा डोलारा उभा आहे. ही जलसा अकॅडमी तुम्ही जे म्हणताय त्याचं काय उद्दिष्ट आहे? थोडक्यात सांगते मी. जलसा अकॅडमी ही पुण्यातली मला असं वाटतं की लोककलेची पहिलीच अकॅडमी असेल ओके. लोककलावंतांच्या बाबतीतली. तर याच्यामध्ये रिसर्च आणि ट्रेनिंग हं. असं दोन्ही उद्देश आहे. लोककलांचं संवर्धन करणे, लोककलांचं ट्रेनिंग देणे आणि जे लोककलावंत आहेत हं. म्हणजे अल्टिमेटली कसं आहे की केवळ लोककला हा मुद्दा नाहीये. बरोबर. लोककलावंत ज्या जातीतून आलेत किंवा ते जिथून आलेत तर त्यांच्या कलेला ऑनर मिळणे, त्यांच्या कलेला सन्मान देणे हा अंतिम उद्देश आहे. कारण आता कसं आहे की लोककला आणि क्लासिकल असे एक दोन हे उभे राहिलेत समोरासमोर. बरोबर. तर लोककला म्हणजे ठीक आहे म्हणजे असा एक दुय्यम अप्रोच आहे लोककलेच्या बाबतीत. तर तो आम्हाला पुसून काढायचा आहे. हे उद्दिष्ट आहे म्हणजे जलसा अकॅडमीचं. ओके. तुमचं जे आवडतं गाणं आहे एक सादर करू इच्छित असाल तर दर्शकांसाठी प्लीज करावं. आता ह्या जयंतीला आम्ही बरीच गाणी करतो आहे, नवीन गाणी करतोय. लोकांना मी प्रतिक्रिया पण मागवल्या की तुम्हाला काय आमच्याकडनं अपेक्षा आहे, काय ऐकायला आवडतं. तर लोकांच्या खूप चांगल्या अपेक्षा आहेत आणि मी त्या सगळ्यांचा आदर करते की तुम्ही एवढा चांगला विचार नव्यांच्या बाबतीमध्ये करताय. म्हणजे जी टिपिकल किंवा ट्रेंडिंग चालणारी आणि फक्त नाचणारी अशी जी गाणी आहेत, तर ह्या त्या गाण्यांसारखी आमच्याकडनं अपेक्षा नाहीये लोकांची. तर लोकांच्या ज्या अपेक्षा तुम्ही Instaला जर पाहिलं तर ते सगळं आहे म्हणजे लोकांनी काय रिप्लाय दिले. तर त्याच्यातलंच एक महिलांसाठी आता आम्ही एक नवीन गाणं मीच स्वतः लिहिलेलं आहे आणि मीच गायलेलं आहे. तर त्याची एक झलक देते. ते आता रिलीज झालेलं आहे. पण ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मी त्याचं एक कडवं फक्त नक्कीच. आपल्या सगळ्यांसमोर मी नक्कीच. गाते. माया बायानो ध्यानात ठेवा, कष्ट सोसले अपार. आया बायानो ध्यानात ठेवा, कष्ट सोसले अपार. केला जीवनाचा उद्धार, साहेबांचे उपकार. आया बायानो ध्यानात ठेवा. हे सगळं पूर्ण गाणं YouTubeवर आहे अवेलेबल आणि ते जास्तीत जास्त लोकांनी ऐकावं अशी आपल्या चॅनलच्या थ्रू मी विनंती करते. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि सर्व महिला, सर्व स्तरातल्या, सर्व जातीतल्या भारतीय सर्व महिलांना, आंतरराष्ट्रीय सर्व महिलांना त्यांच्या मुक्तीच्या दिशा, त्यांच्या आत्मभान सापडो या शुभेच्छा देते आणि थांबते. जय भीम. जय भीम. खूप खूप धन्यवाद.